नमस्कार, कसं काय मंडळी, मी सोनाली राहुल पाटील आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुगू बनी या आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि मुलांना तर ऑलरेडी सुट्टी चालू आहे, पण आपल्याला अजिबात सुट्टी नसते. उलट संडेच्या दिवशी जास्त कामं निघतात आणि उन्हाळा म्हटलं की बाकीचे एक्स्ट्रा कामं असतात, जसं पापड करणं, अळवणीचे पदार्थ करणं, हे सगळं काही चालू आहे. तर चला हेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. या वर्षीचं क्लायमेट बरंच खराब आहे. कधी पाऊस असतो, कधी ऊन असतं, त्याच्यामुळे हे सगळे कामं लवकर आटोपणं गरजेचं आहे. तर आज आम्ही करतोय नागलीचे पापड आणि त्याच्यासाठी ते पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये ज्या सगळ्या जिन्नस होत्या त्या टाकल्या आणि आता पाण्याला छान अशी उकळी येईपर्यंत झाकण मारून ठेवलं. पाण्याला उकळी येताच त्याच्यामध्ये नागलीचं पीठ थोडं थोडं करून टाकायचं आणि बघा या पद्धतीने टाकलं. मी यापूर्वी कधी घाट घेतला नाही, मम्मीच नेहमी घाट घेते आणि साधारण 5 किलोचे पापड आज आम्ही करतोय. तर मी फक्त शिकत असते, मला येतं पण अजून घाट घ्यायची वेळ तशी आलीच नाही. आम्ही सगळेजणी मिळून हे पापड करणार आहे. सोबत मावशी आहे, एक ताई आहेत, हर्षू आहेत आणि आमची बच्चा पार्टी आहे. तर चला आता ताईंनी याच्यामध्ये पीठ टाकलंय आणि हे बघा त्या म्हटल्या की पाणी अशा पद्धतीने वर यायला पाहिजे म्हणजे पीठ खूप छान बनतं. आणि इथे घाट घेऊन झाला. थोड्या वेळासाठी मी जरा कामात अडकली होती म्हणून ते शूट करता आलं नाही, पण पीठ खरंच खूप छान झालंय. बघा अगदी लुचलुचीत पीठ इथे झालंय. हे बघा मी तुम्हाला चाटून हे पीठ हलवून दाखवते, अगदी नरम आणि आता गरम गरम पीठ आहे. तर फटाफट आम्ही पापड बनवून घेतो आणि डुग्गू, बनी, शाशा आणि बाबू सगळेच आम्हाला पापडांमध्ये मदत करताय. तर चला आम्ही काय काय गंमत केली पापड बनवताना आणि आज दुपारी संडे स्पेशलमध्ये काय मेनू असणार आहे हे थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगते. आम्हाला भरपूर पापड, कुरडई, लोणचं आणि असं सगळंच काही लागतं कारण सगळेच जण खवय्ये आहेत. राहुलला हे सगळं जास्त काही आवडत नाही, पण डुगू, बनी आणि माझ्यासाठी मला दरवर्षी थोडं थोडं का असेना बनवावंच लागतं. कोणत्याही लहान मुलाला पापड वगैरे असं काही बनवत असले की खूप गंमत येते. आणि इथे बघा बाबू, डुगू, बनी आणि शाशा खूप मजा करताय. पापड झाला नाही तर ते घेऊन पळताय आणि आम्ही 2 मशीनवर पापड बनवतोय. कोणी लाट्या बनवतोय, हर्षू तिकडे पापड वाळवतीये आणि मावशी आणि या ताई आहेत या इथे पापड दाबताय आणि मी फक्त बच्चा कंपनीला मॅनेज करतेय. आणि मी तुम्हाला सगळ्यांना नेहमीच सांगत असते की सगळ्यांना वाटतं की एवढ्या मुलांमध्ये असले कामं कसे होतात, पण आम्हाला सवय झाली आहे की एवढ्या मुलांमध्ये हे सगळे कामं करायची आणि मला या गोष्टीचा अजिबात कंटाळा येत नाही. आता थोड्या वेळासाठी हर्षू मुलांना बघते, तोपर्यंत इथे मी लाट्या बनवून घेतेय. आणि मुलं मध्ये मध्ये करत असले तर बऱ्याच जणांना वाटतं कामं होत नाही, पण खरंच त्यांची आज खूप मदत झाली आहे. पापड दाबल्यापासून तर हर्षूपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि हे बघा नागलीचे अगदी काचेसारखे पापड आमचे छान असे आले आणि भरपूरसे पापड हर्षूने वाळवले, मम्मीने आणि मी मिळून लाट्या केल्या, मावशींनी आणि ताईंनी मिळून ते पापड दाबले. आणि आता बघा आमचा शाशा पण आम्हाला खूप मदत करतोय. तर आता जस्ट पापड झाले आणि तुम्हाला मी ते सगळं दाखवलं. आणि मी पापड करण्याच्या अगोदर जेवणाची बेसिक तयारी केली होती. आज संडे तर मी बनवणार आहे चिकन करी, पोळ्या आणि भात. तर मी जाताना पीठ मळून गेली होती आणि भात पण लावून गेली होती, मग कारण आल्यावरती जास्त घाई व्हायला नको, तर भात सुद्धा लावून गेली होती. आणि एका साईडला आता मी मसाला पण छान असा फ्राय करायला टाकलाय आणि चिकनला मी मॅरिनेशन करून गेली होती. हे बघा म्हणजे कसं आहे आता मला फक्त पटापट भाजीला फोडणी द्यायची आहे आणि पोळ्या करायच्या आहे आणि मग मस्त आम्ही गरम गरम जेवायला सुद्धा बसणार आहे. तर चला मग फटाफट स्वयंपाक करून घेते. तर आता जे वाटण केलंय त्यात मी टाकणार आहे चिकन मसाला, लाल मिरची पावडर, आपला काळा मसाला, धना पावडर आणि वर्षभराचा जो गरम मसाला असतो तो. आणि इथे बघा हा चाललाय आता मध्ये कढईमध्ये आणि जे वाटण केलं होतं ते आता बऱ्यापैकी फ्राय झालंय. त्याला थोडं थोडं तर तेल असं सुटायला लागलंय, म्हणून मी आता वरून आपले हे जे घरगुती मसाले आहेत हे सगळे टाकलेत. तुम्हालाही हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथे मी स्वयंपाक करते तोपर्यंत डुग्गू आणि बनी छान असं पेंटिंगचा व्हिडिओ बघतायत आणि संडे तर दोघं एन्जॉय करतायत, सुट्ट्या चालू आहेत. तर छान असा इथे आता आपला मसाला सुद्धा फ्राय झालेला आहे आणि हे बघा बऱ्यापैकी तेल सुटलंय, पण मी अजून 15 ते 20 मिनिटं याला फ्राय करणार आहे. एका साईडला मी पोळ्यांचं पीठ मळून ठेवलंय आणि आता लगेचच पोळ्यांना सुरुवात करते. आता पटापट माझ्या पोळ्या पण होत आहे आणि मी सांगितलंय की तुम्हाला मी नेहमी फुलकेच बनवते. नॉनव्हेजची भाजी असली तरी फुलकेच बनवते, म्हणजे भाजी पण तेलकट आणि मग फुलके पण तेलकट असं होत नाही.
त्याच्यामुळे मग हे बघा असे छान मस्त फुलके बनतात. आता मी फटाफट पोळ्या बनवून घेते आणि एक साईडला आपला मसाला पण झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे बघा छान असे तेल सुटते. अजून थोडासा इथे मग मसाला फ्राय करून घेणार आहे आणि मग मी टाकणार आहे त्याच्यामध्ये चिकन. आणि त्याच्यानंतर आपली जी स्पेशल चिकन थाळी आजची ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चिकन इथे मी बॉईल करून घेतलं आणि आहा इतका सुंदर सुगंध येतोय. चिकन मॅरिनेशन करून ठेवलं ना की त्याचा एक वेगळा स्वाद येतो. आणि बघा इथे मी वेगळ्या पद्धतीने आज मॅरिनेशन करून ठेवलं होतं आणि आता आपलं हे जे चिकन आहे हे चाललंय मसाल्यामध्ये. आणि आज मी सुक्कं चिकन सुद्धा बनवणार आहे, म्हणजे चिकन लपेटा आणि चिकन करी हे 2 पदार्थ आपल्या जेवणामध्ये असणार आहे. तर इथे मी आता चिकन करी बनवते आणि मस्त असं एकदम दिसतंय. आणि डुगूबनीला थोडी भूक लागली आहे म्हणून मी त्यांना हे चिकन थोडंसं बॉईल केलेलं आधी थोडंसं खायला देते, म्हणजे थोड्या वेळ तरी त्यांची शांतता. थोडी थोडी हेल्प करायला लावते आणि तेही खूप समजदार आहेत. आई एकटी आहे म्हणून ते मला नेहमीच मदत करतात. तर चला आता आम्ही पटकन जेवायला बसतो. आणि हे बघा मी जर काही किचनमध्ये वस्तू नेत असली आणत असली तर डुगूबनी सुद्धा मला त्यामध्ये हेल्प करतात. तर लहान मुलांना आपण घरामध्ये जे सांगतो तसंच ते करतात. आपण जे जे करतो तसंच मुलं देखील घरामध्ये वागतात. तर मी मुलांना नेहमी सांगते की बेटा मी घरात एकटी असते, एकटीच काम करत असते, तर मला हेल्प करत जा. आणि ते दोघंही मला हेल्प करतात. तर आता इथे सलाड वगैरे छान असं कापून झालंय आणि मी आणली इथे भाजी. आणि आम्ही शक्यतो खालीच बसून जेवतो, डायनिंग टेबल वगैरे असं आम्ही जेवत नाही. भारतीय बैठकीनुसारच आम्ही बसतो आणि तसंच आम्हाला कम्फर्टेबल वाटतं आणि छानही वाटतं. डुगूबनीला इथे ऑलरेडी जेवायला दिलंय, ते दोघं जेवत आहेत आणि आता मी राहुलसाठी ताट बनवतीये. तर आजचं मस्त आपलं संडे स्पेशल चिकन थाळी आहे. तर त्याच्यामध्ये आपला मस्त रस्सा आणि ती आली याच्यावरती तर्री. आणि उन्हाळा असल्यामुळे जास्त तर्री बनवत नाहीये, नॉर्मलच तर्री बनवते. इथे मी बनवलं आहे राहुलसाठी स्पेशल चिकन सुक्का आणि आपला रेग्युलर जो असतो तो इंद्रायणी भात. आणि इथे बनवलं आहे मी पोळ्या. राहुल तर यांना पोळ्या मोडून आवडत नाही म्हणून मग मी डायरेक्टच अशा छान अशा पोळ्या ठेवल्या. आणि सोबत आहे सलाड. तर मस्त कांदा, लिंबू, काकडी आणि टोमॅटो मी कापून ठेवला आहे. तर ही आहे आपली संडे स्पेशल चिकन थाळी. आमचं जेवण आटोपलं, माझं घरातलं बाकीचे कामं आवरले, भांडे घासले आणि आता आम्ही निघालोय सोडा प्यायला. आणि हे बघा आजचं नाशिकचं क्लायमेट काही अशा पद्धतीचं आहे. खूप ऊन पण नाही आहे आणि खूप जास्त क्लाउडी क्लायमेट पण नाही आहे. आणि हे बघा इथे जो मी तुम्हाला समोर डोंगर दाखवते आहे फाळके स्मारक, म्हणजे पांडवलेणीचा डोंगर. आणि तो आमच्या घरापासून दिसतोच. आजचं जेवण जरा हेवी झालं म्हणून आम्ही गोटी सोडा प्यायला आलो आहे. आणि आम्ही मोस्ट ऑफ आमच्या एरियामध्ये याच ठिकाणी येऊन गोटी सोडा पितो. आणि डुगूबनीसाठी सुद्धा आम्ही काहीतरी घेणार आहे, बघू आता त्यांचं काय चाललं. नेहमी ते इथे आले की वेगवेगळे फ्लेवर घेतात. आणि हे आजोबा खूप छान सोडा बनवतात, थोडासा युनिकमध्ये असतो. तो कसा असतो ते तुम्हाला दाखवते. आणि बघा यांच्याकडे सोड्याचे किती सारे प्रकार आहे. ऑरेंज सोडा, कैरी सोडा, फ्रूट बियर, कोकम सोडा, लिंबू पुदिना सोडा, असे बरेचसे प्रकार आहे. आणि सगळे 20 ते 25 रुपयाला आहे अराऊंड. खूप जास्त असं काही महाग नाही आहे. आणि हा जो सोड्याचा गाडा आहे हा तुम्हाला दामोदर चौक, पाथर्डी फाटा इथे भेटेल. सोडा 15 रुपयाला आणि खूप छान असतो. आणि आजोबा थोड्यासा वेगळ्या पद्धतीने सोडा देतात. ग्लासामध्ये हे गोटी सोडा टाकतात आणि नंतर जे वरचं लिक्विड असतं बघा ते या पद्धतीने आपल्यालाच टाकायचं आहे. आणि मला सोडा पिताना ना नाकात जातो म्हणून मी खूप घाबरून इथे ते लिंबू आणि जे पावडर येते याच्यामध्ये टाकते आहे.
डुगुबनीसाठी ते आम्ही ऑरेंज सरबत घेतलं आणि ते सरबत पण खूप छान असतं. गोळा असतो आणि प्लेटमध्ये गोळा येतो, काडीचा गोळा असतो, भरपूर सारे प्रकार आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि आता आम्ही निघालो घरी. सध्या माझे व्हिडिओ काही अंतराने पडत आहे. सध्या थोडंसं कामामध्ये बिझी असल्यामुळे रेग्युलर व्हिडिओ येत नाही. पण तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन कंटेंट या चॅनलवरती नेहमीच बघायला मिळतात. पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.